नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन। मी शुभम ठाकरे, राहणार धापेवाडा, तहसील कडमेश्वर, जिल्हा नागपूर। आज आपला विषय आहे लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन आणि पिल्यांना लसीकरण कसं केलं जातं आहे, त्याची काय प्रक्रिया असते हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही बघू शकता मी गंज ठेवला आहे पाणी गरम करण्यासाठी। त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये मी इंजेक्शन जे आहे, ज्याने इंजेक्शन आपण इंजेक्ट करतो, ते इंजेक्शन मी त्यामध्ये पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून त्यामधले जे बॅक्टेरियाज वगैरे ते मरून जातील। बघू शकता। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही डायल्यूट आहे। डायल्यूट या डायल्यूटची गरज आपल्याला वॅक्सिन बनवण्यासाठी होत असते। पहिली वॅक्सिन आपली राणीखेत आहे, राणीखेत डिसीज। राणीखेत एक बिमारी असते, ती बिमारी पक्ष्यांवर यायला नको म्हणून आपण ती देत असतो। तर या प्रकारे जे इंजेक्शन बघू शकता तुम्ही, डायल्यूट मधलं लिक्विड आपल्याला आपल्या इंजेक्शनमध्ये घ्यावं लागते आणि ते इंजेक्ट करावं लागते या छोट्या बॉटलमध्ये वॅक्सिनच्या। बघू शकता मी कशा प्रकारे ते इंजेक्ट करणार आहे। त्यामध्ये अगोदर ते काढून घ्यायचं आणि ते जे लिक्विड आहे ते इंजेक्शनच्या आतमध्ये घेऊन घ्यायचं अशा प्रकारे। आणि त्यानंतर मग ते त्या छोट्या बॉटलमध्ये इंजेक्ट करायचं अशा प्रकारे। बघू शकता तुम्ही। बॉटल ही पूर्ण भरायची नसते, म्हणजे भरायची नाही। 75% ती बॉटल भरून घ्यायची, लिक्विड टाकायचं त्यामध्ये आणि मग त्यानंतर त्याला हलवायचं, शेक करायचं, जेणेकरून ते चांगलं मिक्स होऊन जाईल। बघू शकता अशा प्रकारे हलवायचं ते। चांगलं हलवल्यानंतर ते मग 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। त्यानंतर फार्मवर जायचं आणि तुम्ही बघू शकता हे वॅक्सिनेशनसाठी जी टॅबलेट आहे, टॅबलेटचा यूज होत असतो। ही टॅबलेट 50 लिटरची असते एक टॅबलेट, आणि आपण आपल्यापेक्षा लहान असल्याकारणानं आपण 25 लिटर 30 लिटर पाण्यामध्येच ते बनवलेलं आहे। पक्ष्यांना वॅक्सिनेशनच्या अगोदर 2 ते 3 घंटे थांबवायचं असते, त्यांना पाणी नसतं द्यायचं, जेणेकरून हे जे वॅक्सिनेशनचं पाणी आहे हे अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्यांनी उचलायला हवं, म्हणजे पिलं पाहिजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये। हे बघू शकता तुम्ही मी वॅक्सिन टाकलेली आहे, त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला पाण्याला। बघू शकता पक्षी थांबलेले आहे। अशा प्रकारे मग त्यांना ते वॅक्सिनेशनचं जे पाणी आहे ते लावून द्यायचं। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशनचं पाणी पिल्यानंतर त्यांना साधं पाणी लावायचं, 24 घंट्यासाठी। आणि त्यानंतर मग तुम्हाला जे औषध चालवायची आहे ते मी